करताना पाहिजे। एक महिला सक्षमपणे कुणाच्या नेतृत्वाखाली नाही, ते स्वतःचं नेतृत्व तयार करून 20-22 वर्ष काम करताना आपण पाहिजे आणि अतिशय सक्षमपणे। ती काल आलेली महिला नाही, एक प्रशासनावर असायची पकड, विकास कामं कशी खिचून आणायची, प्रशासनावर पकड कशी ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसा द्यायचा, म्हणून सातत्याने 20-22 वर्षात काम केलेलं आहे। आणि एक महिला म्हणून नक्कीच जुन्नरच्या महिला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि प्रेशर कुकरचं बटन दाबल्याशिवाय नाना बंडखोरी केली त्याच्यामुळे कारवाई होऊ शकते। हे बघा, बंडखोरी केली काय केली ते आमच्या पक्षातल्या अंतर्गत आहे। तुम्हाला बंडखोरी केली असेल तर पक्ष आमच्यावर कारवाई करत, परंतु आम्ही सगळं तुमचं म्हणता येणार आणि हा पक्ष लढतोय, हा पक्ष लढणार ही पहिल्यापासून आमची भूमिका होती आणि ते आम्ही करतो। काल पक्षश्रेष्ठी पुण्यामध्ये आले होते, काय तुम्हाला सांगितलं, बोलवलं, काय चर्चा झाली? पक्षश्रेष्ठीने आम्हाला बोलवलं पण नाही आणि आम्हाला कुठला आदेश पण त्या ठिकाणी दिलेला नाही। पक्षश्रेष्ठींचंच म्हणणं आहे तुम्ही उभं राहा पक्ष, असं घ्यायचं का? नाही, असं सांगता येत नाही, परंतु आमच्या सातत्याने भूमिका होती की ताई शेवटी 3 इलेक्शन लढल्या होत्या, 5 वर्ष काम करत राहतात, एकमेव उमेदवार आहे, एकदा एखादा उमेदवार पडला तो दुसरा येत म्हणा, पण 3 वेळा विधानसभेला पराभव पत्करून दुसऱ्या दिवशी जे रिंगणात उभे राहते आणि जनतेच्या विकास कामाला सुरुवात करते आणि मनाची सक्षम महिला आहे आणि म्हणून तिथं अपेक्षा आहे की नक्कीच यावेळेस चौथ्यांदा ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस सगळ्यांना संधी लोकांनी दिलेल्या आहेत ना। आणि एक महिला म्हणून, कारण एक सक्षम महिला नेहमी सगळेजण सांगतात ते विकास कामामध्ये अग्रेसिव्ह आहे, जनतेमध्ये चांगलं काम करते आणि मग विधानसभा आली की तिचं पाय खेचण्याचं काम जे करतात, परंतु ह्यावेळेस कुठेही महिलांनी ज्या ट्रिपलला महिला जात होत्या देवांना त्या ठिकाणी सुद्धा महिला ताईंच्या नावाचा नवस करून आलेला आहे की यावेळेस आमच्या ताईला विजयी करावं। नाना, तालुक्यात आता कुकरची प्रेशर तयार होऊन विजयाची शिट्टी वाजणार का? 100%। तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत, आता हे तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून बोलताय की ताईंचा कार्यकर्ता म्हणून बोलताय? दोन्ही समजा ना तुम्ही, तालुका अध्यक्ष म्हणूनही समजा, ताईंचा कार्यकर्ता म्हणूनही समजा। तुमच्यावर उद्या कारवाई होईल, मग आम्ही तयार आहे ना, मला लवकरच कळेल पक्ष आमच्यावर कारवाई करत नाही करत काय घेते। पक्षाची जातून तुम्हाला खुशी असं म्हणायचं? असं नाही म्हणता येणार ना, आम्ही कुठं म्हणतोय, पण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणाले होते ओझरला ना की बावनकुळेंचा मला पाठिंबा आहे, ते म्हटले बिंदातू फॉर्म भरणं नाही, असं ताई असं नाही म्हटल्या। ताईंनी जेव्हा सातत्याने त्यावेळेस भेटी घेत होत्या त्यावेळेस पक्षश्रेष्ठी सांगतच होती ना की आम्ही तुमच्या बरोबर आहेत म्हणून। तुम्ही आता फॉर्म भरलाय, त्याचा फायदा कुणाला होईल? आम्हालाच होणार आहे ना, दुसरं कोणाला होणार? ठीक आहे। तुम्हाला बाकी मागं सुद्धा तुम्ही उभे होतात, त्यांच्या तुमच्यामुळं अतुल बेनकेंचा विजय सोपा झाला। आता कसं आहे, इथून मागं सगळेजण म्हणत होते, आता सगळेच जण उतरलेत, 23 तारखेला कळणार आहे कोण किती पाण्यात येते कोण काय येते, त्यामुळे अडचण नाही येते। शरद सोनवणेबद्दल काय सांगाल? नाही, आम्हाला ऐका ना, आम्हाला कोणावर टीका करायची नाही, आम्हाला कोणत्यावर काही बोलायचं नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे, हे ठामपणे मी सांगतो। आम्ही हिंदुत्वाचाच मुद्दा घेऊन जाणार आहे, बाकीच्यांमध्ये ते हिंदुत्वावर बोलू शकणार नाही, पण आम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढणार आणि जिंकणार।